माझे जगणे होते गाणे. जीवन एखाद्या सुंदर गाण्याप्रमाणे जगणारे आणि अनुभवणारे श्री अनंत रघुनाथ येरलकर, अर्थातच आमचे लाडके बाबा, आज 90वीत पदार्पण करतायत. अत्यंत आरोग्यदायी, निर्मळ आणि शतकाच्या उंबरठ्यावर असलेला प्रवास ऐकूया त्यांच्याच शब्दात. माझा बालपण म्हणजे जन्म 14 जुलै 1926 रोजी खवणे गावात झालेलं. नंतर मुंबईत आलो, मुंबईवरून परत गावी गेलो आणि गावावरून परत मुंबईत आलो. अशा तऱ्हेने जाणं येणं असायची. त्यावेळी घरी माझे वडील आणखी मी पहिला लालबागला होतो. त्यावेळी श्राप बिल्डिंगमध्ये काही दिवस होतच होते आणि नंतर मग चिंचपोकळीला तिथे गॅस कंपनी लेन आहे. त्या गॅस कंपनी लेनमध्ये साठे बिल्डिंग म्हणून नावाची होती. तिथे आम्ही बरेच वर्ष राहिलो. कल्लाद मिलमध्ये होतो, कटाव मिलमध्ये होतो कामाला, त्या 2 ठिकाणी. त्याच्यानंतर मग याचा सायन हॉस्पिटल आहे ना, त्या सायन हॉस्पिटलला सुरुवातीला तिथे लाईटचं काम करायचं. ते लाईटिंगचं काम करण्यासाठी मग मी वायरमॅन बरोबर असायचं. नोकरी, समाजकारण, राजकारण या तीनही आघाड्या तितक्याच समर्थपणे पेलणारे आणि त्याविषयी अभिमान असलेले आमचे बाबा. चिंचपोकळमध्ये बरीच वर्ष काम केलं. म्हणजे 73पर्यंत मी चिंचपोकळला होतो आणि शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणजे ते आणखी सगळं शिवसेनेचं काम जास्त करायचं. तिथे शाखा म्हणजे बाळासाहेबांबरोबर आमचं खूप सगळं होता. कारण बाळासाहेब मालवणला ज्यावेळी गेले त्यावेळी बाळासाहेबांची हे काढली, मिरवणूक काढली त्याच्यावर तुमच्या चौक्यामधून. तिथून चालत ते मालवणला गेले. मालवणला त्यांची मिटिंग होती. ते एका हॉटेलमध्ये जेवायला घातलं. मी स्वतः माझ्या हाताने दाबोळी घातली बाळासाहेबांना खायला. एवढं आम्ही जवळून होतो. लालबागला आले काय तिथे त्या सिनेमाच्या थिएटरच्या समोरच्या गाडी उभी मला बघितलं आणि गाडी उभी केली बाळासाहेबांनी. म्हणजे बाळासाहेबांचं असं होतं सगळे आपल्याशी चांगले, असं कोण वेगळं दुश्मनी असं कोणी केलेलं नाही. आपल्याशी ओळख कोणाचं चांगलं. वामनराव माडी, दत्ताई साळवी वगैरे सगळं. त्यावेळी दत्ताई साळवींची आणि मालवणला मिटिंग झाली. त्यावेळी माझा सत्कार झाला. मला त्यावेळी ताप होता तरी पण मी त्या उपस्थित राहिलो. मला तिथे माझा सत्कार पण झाला मालवणला. सुदृढ आणि निरोगी आयुष्य हाच खरा यशाचा मार्ग, हे गुपित अलगद उलगडून सांगणारे आमचे बाबा. खाण्यापिण्यावर कंट्रोल. बस बाहेरचं मी काही खात नाही. आज किती वर्ष इथे झाली, जवळ 14-15 वर्ष झाली. कधी पाणीपुरी, कधी रस्त्यावरती कधीच काय खाल्लं नाही. इव्हन आता पण मी जाऊन बस स्टॉपला उभा राहतो, बसत नाही खाली शीटवरती जाऊन. मी बससाठी थांबलं तरी ते 15 मिनिटं अर्धा तास लागला तरी उभा राहणार, बसणार नाही कधी. मला अस्थमा झाला होता 82 सालाच्या नंतर. मी 84-85ला तो अस्थमा मी घालवला आहे. आणि हे कंट्रोल करून रोज संध्याकाळी जेवणावर मला गरम पाणी लागतं आणि ते गरम म्हणजे कोकण पाणी ते प्यायचं असतं. दही भात मला खायची जास्त आवड. तांदूळला आमच्याकडे काय ते गाजराचा रस आठवड्यातून 1-2 वेळा तरी घेतोच मी. 2-3 वेळा घेतोच. गाजर आणि बीट असतं त्याच्यामध्ये, ते रोज घ्यायचं. त्याच्यामुळे रक्तात वाढ होते. हां ते तर आहेच. कोडं सोडवणं हा माझा छंदच आहे. महाराष्ट्र टाइम्स असतो, लोकसत्ता आहे, त्याशिवाय चौफेर आहे, संध्याकाळ आहे. हे सगळी कोडं सोडवायचीच बसायची. सगळं दिवस तेच. त्याच्यामुळे खूप चालणं मिळते.
शुभेच्छा। आमच्यावरील उत्तम संस्कार हे आईबाबांच्या योग्य शिस्तीमुळे झाले। बाबांची शिस्त जितकी कडक तितकीच आवश्यक असणारी याचे मर्म जीवनात पुढे जाताना क्षणोक्षणी कळत गेले। आयुष्यातील प्रत्येक वळणावर बाबांनी मला पाठिंबा दिला। आज बाबांच्या 90व्या वाढदिवसाच्या सोहळ्याचे औचित्य साधून माझ्या मनाला भावलेल्या कवितेच्या काही ओळी खास माझ्या बाबांसाठी। बाबा, तुमचे शब्द कठोर तितकेच प्रेमळ, जगण्याला देतात एक नवं बळ। तुम्ही शिकवलं ताठ उभं राहायला, तुम्हीच शिकवलं काठ सोडून पोहायला। तुमच्या नकाराने शिकवलं पोकाराचं महत्व, जागं केलं बाबा तुम्ही माझ्यातलं स्वत्व। बाबा, तुम्ही खरेच महान, तुमच्यासारखे तुम्हीच। आज आईची प्रकर्षाने आठवण येते, तिच्या पवित्र स्मृतीला स्मरून पुन्हा एकदा बाबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। प्रत्येक क्षणाला पडावी तुम्हाला आनंदाची भूल, फुलावे फुलावे तुम्ही सदा, बनून हसरे फुल। नातं आपल्या सर्वांचे जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे, दिवसेंदिवस असेच फुलावे, व्हावे तुम्ही शतायुषी, व्हावे तुम्ही दीर्घायुषी, ही आमच्या मनातली इच्छा। आम्हा सर्वांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तरुणपणी अवीट गोडीचे फळे देणारे झाड त्यांच्या वृद्धापकाळात गर्द सावली देते। अशाच एका झाडाच्या छायेत मी वाढले, याचा मला आनंद आणि अभिमान आहे। बाबा, तुमचे वय तुमच्या नावाप्रमाणे वाढत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना।